हॅलो हॅलो गाईज, वेलकम टू वर्ल्ड ऑफ प्रणोती. आज आपण चाललोय उज्जैनला आणि रात्री ट्रॅव्हल करतोय आम्ही पुण्याहून उज्जैनला. सो सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही पोचू. ॲक्च्युली सुरुवातीला आमचा खूप मोठा ग्रुप होता, पण हळूहळू कॅन्सल होत होत आम्ही 4 जणीच राहिलो. ते म्हणतात ना, देवाने बोलवल्याशिवाय काही देवदर्शन होत नसतं. सध्यामध्ये स्टॉप घेतलाय जेवायसाठी. तर आता सकाळ झाली आणि आपण पोचलोय मध्य प्रदेशात. पुणे टू उज्जैन टोटल 13 तास लागतात आणि आम्ही स्लीपर कोचनं गेलो. एवढ्या लांब मी पण पहिल्यांदाच चाललेले, 13 तास प्रवास करून वगैरे. ये वी हॅव रीच टू उज्जैन. त्यानंतर आम्ही रेडी वगैरे झालो. आज आम्हाला कव्हर करायचं आहे मंगळनाथ मंदिर, भर्तृहरी गुफा, महाकालेश्वर मंदिर, कालभैरव मंदिर. बाहेरचं उज्जैनचं वातावरण बघा. उज्जैनला अवंती नगरी असं सुद्धा म्हणतात. तर या अवंती नगरीत तुमचं सहर्ष स्वागत आहे. चला तर मग. सगळीकडे अशा प्रकारच्याच रिक्षा आहेत. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्य राजाची येथे राजधानी होती आणि या शहरात बरीच प्राचीन मंदिर आहेत, ती आपण कव्हर करणार आहोत. उज्जैनला भरपूर गायी बघितल्यात बरं का. उज्जैन, गुजरात. आपण सध्या आलोय भर्तृहरी राजाच्या गुफेमध्ये. तर भर्तृहरी हे उत्तर भारतातील लोककथांचे नायक आहेत. खरं तर ते उज्जैनचे राजा होते, पण जगाचा त्याग करून त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला होता. इथून 4 धामसाठीचा रस्ता आहे. अशी आख्यायिका आहे की हे मंदिर सत्ययुगापासून आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात अनेक कुटुंबांचं कालभैरव हे कुलदैवत आहे. कालभैरव हे शंकराचे एक उग्र रूप आहे आणि इथे भैरवाला मदिरा अर्पित केली जाते. कोई जानकार सुनना, जानकारी का बस ऐसा निदान आपकी जैसी चाहना हो वैसा लेके चला, क्योंकि ये जो मंदिर है मंगल का है और ये पूरे विश्व के अंदर एकमात्र मंदिर है. और यहाँ पे 9 ग्रहों में से राजमान मंगल ग्रह का ये जन्मभूमि जन्मस्थली है. जैसे शनि सिंगापुर महाराष्ट्र में जाते हैं वहाँ पे शनि के ऊपर ठीक उसी प्रकार यहाँ पर उज्जैन नगरी अवंती का मंगल का है. और मंगल ग्रह जो यहाँ पर बालक के रूप में होता है और शिव के रूप में विराजमान है और शिव रूप में पूजा होती है महामंगल की. और आप लोग जितने भी शिव मंदिर में जाते हैं तो शिव के पहले आपको प्रणाम किया उसके वहाँ नंदी की, लेकिन यहाँ पे नंदी नहीं है. यहाँ पे नंदी की जगह भेड़ है. और ये भेड़ होने का कारण ये रहता है कि महामंगल में और वृश्चिक राशि के स्वामी है, नई गुरु के सेनापति है और 21 द्वापर के आदिपति माने गए. और ये मंदिर की जो विशेषता है, ये मंदिर बना है पूरे पृथ्वी की नाभि बना. जैसे इंसान का नाभि होता ना, उसी का पूरे पृथ्वी का 0.6 नाभि स्थल कर्क रेखा पे विराजमान है. कर्क रेखा यहाँ से पृथ्वी, यहाँ से महाकाल, महाकाल से. असं म्हटलं जातं की जोपर्यंत आपण मंगळनाथ मंदिरला जात नाही तोपर्यंत उज्जैनची यात्रा कंप्लीट होत नाही.
आजूबाजूला क्षिप्रा नदीचा व्ह्यू आहे. सही, एकदम सही. आपण आलेलो आहोत सांदीपनी आश्रममध्ये. तर हे लॉर्ड कृष्णा, त्यांचा भाऊ बलराम आणि सुदामा यांचे गुरु आहेत. इथेच त्यांनी शिक्षण घेतले. सांदीपनी ऋषी यांनी याच ठिकाणी अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि या तपश्चर्याने भगवान शिव यांनी त्यांना प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि महाकाल या नावाने माझे मंदिर राहील तोपर्यंत या भागात दुष्काळ पडणार नाही असे वरदान दिले. हे महाकाल कॉरिडॉर आहे. सुमारे 920 मीटर लांबीचं याचं क्षेत्रफळ आहे. या कॉरिडॉरमध्ये वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत. एंट्रन्सच बघा किती सुरेख आहे. येथे रुद्रसागर लेक सुद्धा आहे. कॉरिडॉरचे टायमिंग हे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत आहे. 9:30ला हे लास्ट एंट्री घेतात. तर पाठीमागेच महाकाल मंदिर सुद्धा आहे. आणि झालं असं की आम्ही थोडं लेट झालं आम्हाला जायला. रात्रीची आरती काही अटेंड करता आली नाही, पण काही हरकत नाही. ते म्हणतात ना, जे काही होतं ते चांगल्यासाठीच. सगळ्यांना मस्त एन्जॉय करायचं होतं इथलं वातावरण. मी सकाळी 4 वाजता उठून भस्म आरती अटेंड केली आणि इतकं पीसफुल वाटत होतं. हे सगळं वातावरण मी येणाऱ्या नेक्स्ट व्लॉग्समध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की महाकाल मंदिराच्या भस्मारतीचं प्री बुकिंग तुम्ही नक्की करा. हे मिस होतं बऱ्याच जणांचं आणि नंतर बघू वगैरे, पण लगेच बुकिंग करा. ज़्यादा नीचे मत एक बच्चे को डेमो दिखाइए हम लोग को भी 4-5 लोग हैं। बच्चे को नहीं दिखाया जाता डेमो. आप मुझे दिखाओ ना भाई, मैं 360 हुआ है, पीछे तक देख सकते हो. त्यानंतर आम्ही एक डेमो बघितला. VR 360 डिग्री व्हर्च्युअल दर्शन होतं भस्मारतीचं. असं वाटतं की जणू आपण गाभाऱ्यात बसलोय आणि पूजा बघतोय आणि आम्हाला ते खूपच आवडलं. सो आम्ही एक स्लॉट बुक केला. सो आजच्या दिवसाचा शेवट असा गोड झालाय गुलाबजाम आणि रबडी या स्वीट्सने.